तुमचा पण शिरा मोकळा किंवा चिकट होतो का? बऱ्याच वेळेस भरपूर तूप टाकतो, भरपूर साहित्य टाकतो, तरीसुद्धा हवी ती चव आपल्या शिऱ्याला येत नाही आहे. आणि भरपूर साहित्य टाकतो तरीसुद्धा ते टेक्स्चर, जो रसरशीतपणा आहे तो येत नाही. जी परफेक्ट चकाकी आहे ती येत नाही. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. खूप बारीक बारीक अशा मी गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये शेअर केल्यात. तर त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करा. साहित्य सांगते ते बारीक रवा घ्यायचा आहे. तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर मोठा घेऊन तो मिक्सरला तुम्ही बारीक करून घेऊ शकता. शिऱ्यासाठी नेहमी बारीक रवा वापरावा, मोठा वापरू नये. त्याच्यामुळे आपला जो शिरा आहे ना मोकळा होतो. त्यामुळे आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे. घरात एखादी वाटी किंवा मेजरिंग कप असेल तर तुमच्याकडे बेस्ट आहे. तर एका वाटीनं आपल्याला सगळं साहित्य घ्यायचं आहे. 1 वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे, 1 वाटी साखर घ्यायचे. साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. अर्धी वाटी तूप घेतले आणि काही केसराच्या काड्या घेतल्यात. तिथे ड्रायफ्रूट्स घेतलेत. ड्रायफ्रूट असे ओबडधोबड मी कापून घेतलेत. याच्यामध्ये काजू आहेत, किशमिश आहे, बदाम आहे आणि पिस्ता आहे आणि 4-5 इलायची मी घेतल्यात. तर ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे त्याच वाटीने आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला 3 वाट्या पाणी लागणार आहे. एकदम परफेक्ट प्रमाण आहे, अजिबात तुमचा शिरा बिघडणार नाही आहे. मग ह्या पद्धतीने तुम्ही नक्की बघा बनवून. तर 3 वाट्या मी इथे पाणी घेतले आणि केसराच्या काड्या ज्या आहेत त्या टाकून आपल्याला छान उकळी आणायचं याला. बघा इथे केसर किती छान कलर सोडायला लागला आहे. मस्त असा कलर उतरतो केसराचा पाण्यामध्ये. तर पाणी उकळलं की हे झाकण ठेवून आपल्याला बाजूला ठेवायचे. तर इथे एक जाड अशी कढई घ्यायचे. कढईमध्ये मी इथे तूप टाकते. तूप मी अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं कमी टाकले. एखादा चमचा मी ठेवला असेल शिल्लक, तर ते सगळं तूप मी इथे टाकते. तूप अजून जर लागणार असेल तर मी वापरणार आहे. सध्या तरी मी अर्धी वाटी तूप घेतले. तर इथे तूप छान गरम झालं की आपल्याला ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे. ड्रायफ्रूट आपल्याला खूप असे काळे कुट्ट करायचे नाही आहेत किंवा खूप लालसर करायचे नाहीत. थोडासा क्रंचीनेस आला की याला आपल्याला बाजूला काढायचं आहे. ड्रायफ्रूट जे आहेत ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अजून कोणते ड्रायफ्रूट्स तुम्हाला आवडत असतील ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. काजू थोडेसे हलकेसे असे लाल झाले की मी ते बाजूला काढते आणि त्याच तुपामध्ये आपल्याला आता बदाम टाकून घ्यायचेत. नेहमी ना जे आपण ड्रायफ्रूट्स वापरतो ना शिऱ्यासाठी ते भाजून घ्यावे, त्यामुळे खूप छान फ्लेवर येतो शिऱ्याला. तर इथे मी बदाम टाकते. बदामसुद्धा जास्त मी लाल करणार नाही आहे किंवा काळे कुट्ट करणार नाही आहे. थोडेसे क्रंची झाली की मी ते बाजूला काढून घेते. जास्त वेळ लागत नाही, अर्ध्या मिनटापेक्षासुद्धा कमी वेळ लागतो ड्रायफ्रूट्स भाजायला किंवा तळायला. थोडेसे मोठ्या साईजमध्ये मी ड्रायफ्रूट्स कापलेत. जो क्रंचीनेस येतो ना तो दाताखाली ड्रायफ्रूटचा तो मस्त लागतो शिऱ्यामध्ये. सो मी थोडेसे मोठ्या साईजमध्ये मी इथे ड्रायफ्रूट्स कापलेले आहेत. तर माझे इथे बदाम ना थोडेसे क्रंची झाले, थोडासा हलका लाल कलर आला आहे. तर त्यावेळेस मी इथे काढून घेते. आता याच्यामध्ये ना मी पिस्ता टाकते. पिस्तासुद्धा सेम आपल्याला तसेच तळून घ्यायचे आहेत. जास्त आपल्याला फ्राय करत बसायचे नाही आहेत. थोडेसे ते कडक किंवा थोडेसे क्रंची झाले की ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. मी म्हणते ना अर्धा मिनटापेक्षासुद्धा कमी वेळ इथे लागतो आपल्याला ड्रायफ्रूट्स भाजायला किंवा तळायला. इथे माझे पिस्तासुद्धा फ्राय करून झाले होते. तर पिस्ता काढून घेते. आता इथे मी किशमिश टाकते. किशमिशला तर अजिबात वेळ लागत नाही, पटकन ते फुलून येतात असे वरती. लगेच काढून घ्यायचे आहेत आपल्याला. याला तर खूप कमी वेळ लागला मला, 30 सेकंद लागले असतील मला फ्राय करायला. ते मी पटकन काढून घेते. आता ड्रायफ्रूट्स आपले सगळे तळून झालेत, ते बाजूला ठेवायचं. तर आपलं जे तूप आहे ना कडकडीत गरम असेल त्यावेळेसच आपल्याला जो रवा आहे तो टाकायचा. मी थोडासा चिमूटभर रवा टाकून बघते. तो असा फुलून वरती आला ना त्यावेळेस आपल्याला रवा टाकायचा आहे. बरेच वेळेस काय करतो आपण, रवा भाजून वरतून थंड असा तूप टाकतो. त्यावेळेस आपला जो शिरा आहे ना बिघडायचे चान्सेस खूप असतात. नेहमी ना गरम तुपामध्ये आपल्याला ना रवा भाजून घ्यायचा आहे. ही खूप महत्त्वाची टिप आहे, लक्षात ठेवा. अशा पद्धतीने एकदा करून बघा आणि मला कमेंट करून सांगा.
तर रवा जो आहे ना आपल्याला मंद आचेवरती खूप पेशन्स ठेवून इथे भाजून घ्यायचा आहे. रवा भाजण्यासाठी अजिबात फ्लेम हाय करायची नाही आहे. आपल्याला लो फ्लेमवरती एकदम पेशन्स ठेवून छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. तर इथे तेल बघा सोडते रवा. तर हलकासा माझा रव्याचा कलर जो आहे ना चेंज होतो आहे. बरेच जण काय करतात, अगोदर रवा भाजून घेतात आणि वरतून थंड तूप टाकतात. तर त्यामुळे काय होतं, जो आपला रवा आहे ना छान असा फुलत नाही आहे, छान रसरशीत होत नाही आहे आपला जो शिरा आहे. तर इथे छान तेल सोडते बघा. इथे कढईमध्ये मी आहे त्याच तुपामध्ये अर्ध्या वाटीमध्येच मी जो आपला रवा आहे तो भाजून घेते. परफेक्ट रवा भाजणं ही फार महत्त्वाची टीप आहे. त्यामुळे आपल्याला परफेक्ट असा रवा इथे भाजून घ्यायचा आहे. अजिबात घाई करायची नाही आहे. तर थोडासा आपला जो रवा आहे ना भाजत आला की याच्यामध्ये मी 2 चमचे बेसन टाकते. पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालतं. बेसननी काय होतं ते सांगते. बेसननी काय होतं, छान एक फ्लेवर येतो, खूप छान एक हलवाई टाईपचं असं आपला शिरा होतो, खूप छान चव येते. ते ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तर तुम्ही टाकू शकता. तर इथे मी छान असं भाजून घेते रवा. अगोदर बेसन टाकलं तर काय होऊ शकतं माहिती का, जे आपलं बेसन आहे ना ते लवकर भाजलं जाईल आणि ते करपायचे चान्सेस जास्त असतात. सो मी थोडासा रवा भाजला की त्यानंतर मी बेसन टाकले आणि आपल्याला आता आपला परफेक्ट रवा भाजेपर्यंत तर आपला जो बेसन आहे तो सुद्धा छान खरपूस भाजला जाईल. इथे बघा थोडंसं माझा चेंज झाला आहे कलर. तर मला अजून थोडंसं भाजायचं आहे, थोडं छान अजून कलर आणायचं आहे. तर अजून थोडा वेळ मी इथे जे आपला रवा आहे तो भाजणार आहे. हवा तसा कलर अजून आला नाही आहे, थोडासा इथे लाल झाला आहे, मला अजून थोडासा परतून घ्यायचं आहे. तर अजून मी थोडासा खरपूस असा भाजून घेते. रवा भाजला आहे त्यावेळेस काय होतं, छान एक मस्त सुगंध येतो. त्यावेळेस समजायचं आपला रवा छान असा खरपूस भाजला आहे. छान खूप छान वास येतो, खूप छान वास म्हणते सुगंध येतो, खूप छान सुगंध येतो. त्यावेळेस समजायचं की आपला रवा जो आहे ना खूप छान असा भाजला गेला आहे. भाजताना रव्याचं टेक्स्चर बघा कसा सटकतो आहे तो माझ्या चमच्यामधनं. तर खूप छान तेल सोडायला लागतं, तेल म्हणते तूप सोडायला लागतं. त्यावेळेस खूप छान असा हे बघा इथे मी दाखवते किती छान तूप सोडते. त्यावेळेस आपल्याला समजायचं की आपला रवा छान परफेक्ट असा भाजला गेला आहे. हा शिरा ना आपण आता मार्गशीर्षचे गुरुवार चालू आहेत त्यावेळेस प्रसादासाठी वापरू शकतो किंवा अजून सणवार असतात त्यावेळेस गोडधोडाचे पदार्थ करायचे असतात आपल्याला, त्यावेळेस तुम्ही हा शिरा नक्की ट्राय करून बघा. खूप छान होतो, रसरशीत होतो. जे टेक्स्चर आहे ना शिऱ्याचं ते खूप छान येतं. तुम्ही एकदा ह्या पद्धतीने करून बघा. मी व्हिडिओ मुद्दामूनच स्किप केलेला नाही आहे, तुम्हाला एकदम व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी समजाव्या म्हणून मी अजिबात पळवलेला नाही आहे. इथे रवा भाजायला खूप वेळ लागतो आहे, सॉरी, पण मला तुम्हाला अजिबात स्किप न करता एकदम व्यवस्थित असं दाखवायचं आहे म्हणून मी अजिबात स्किप केलेलं नाही आहे. तर इथे माझा रवा छान खरपूस भाजला. इथे कलर बघा काय छान आला आहे, छान सोनेरी कलर आला आणि जो सुगंध दरवळला होता ना घरामध्ये विचारू नका. घाई गडबडीमध्ये काहीही सांगून मला तुम्हाला हे करायचं नाही आहे. खूप स्टेप बाय स्टेप आणि व्यवस्थित सांगते, त्यामुळे जर तुमचा शिरा आहे ना परफेक्ट होणार आहे. इथे माझा आता जो रवा आहे ना तो छान भाजून झाला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये ना जे पाणी आपण ठेवलं होतं, जे 3 वाट्या पाणी आपण केसर घालून जे उकळून घेतलं होतं ते टाकायचं. एकदम टाकू नका, एकदम टाकलं की रवा आपल्या तोंडावर उडायचे चान्सेस जास्त असतात. तर थोडं थोडं आपल्याला टाकून घ्यायचं आहे. 3-4 वेळेस आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून एकदम असं सगळं पाणी इथे टाकून घ्यायचं आहे. अजिबात घाई करू नका. इथे रवा जो आहे ना उडू शकतो आपल्या तोंडावर, त्यामुळे थोडं थोडं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि छान असा आपला जो रवा आहे ना थोड्याशा गाठी होतात, जास्त नाही होत आहेत. आपण खरपूस भाजले खूप रवा, त्यामुळे जास्त गाठी होणार नाही आहेत, टेन्शन घेऊ नका.
आणि इथे ना काही वेळाने बघा इथे जे आपलं पाणी आहे ना ते शोषून घेतं रवा. इथे बघा बऱ्यापैकी पाणी इथे रव्याने शोषून घेतले. गाठी तर तुम्हाला अजिबात दिसणार नाहीत. खरपूस रवा भाजला की अजिबात टेन्शन नसतं गाठी व्हायचं. त्यामुळे खरपूस आणि छान असा रवा आपल्याला भाजून घ्यायचा असतो. तर पाणी इथे ना शोषून घेतलं आहे आपल्याला आपल्या रव्याने. तर आता आपल्याला काय करायचं आहे, एखाद मिनिट ना मी असंच परतून घेते. इथे बघा टेक्स्चर काय सुंदर आले, काय सुरेख आला आहे, कलर काय सुंदर आला आहे. बघा इथे आपल्याला ना एक झाकण ठेवायचे आणि 5 मिनिट आपल्याला इथे छान असा जो आपला रवा आहे तो शिजवून घ्यायचा आहे. 5 मिनिटांनी बघा मस्त असा फुलून येतो आपला रवा, आपला शिरा. तर लगेचच साखर का टाकायची नाही आहे. जो आपला शिरा असतो ना शिजलाच जात नाही आहे ज्यावेळेस आपण साखर टाकायची घाई करतो. तर आपल्याला छान असा रवा शिजवून द्यायचा आहे. मस्त असा दाणेदार आपल्या फुगला जातो रव्याचा आणि खायला खूप मस्त लागतो, मऊ लुसलुशीत. आणि जे टेक्स्चर येतं ना शिऱ्याचं ते विचारू नका. जी चकाकी येते ती फार सुंदर येते. त्यामुळे आपल्याला लगेच घाई करायची नाही साखर टाकायची. तर 5 मिनिट आपण रवा छान असा शिजवून घेतला आहे. त्याच्यामध्ये आपण साखर टाकायचे. साखर बघा कमी जास्त होऊ शकते. तर तुमचा 200 ग्राम रवा असेल तर 250 ग्राम तुम्ही साखर घ्या. मी थोडंसं कमी गोड करते. आमच्या घरी जास्त गोड खात नाहीत, सो मी 1 वाटीला 1 वाटीच असं टाकते. तर गोड जे आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता इथे छान अशी आपली जी साखर आहे ना वितळू द्यायची आहे. मस्त अशी वितळली ना साखर मस्त छान घोटून घ्यायचे, साखर वितळू द्यायचे. अजिबात गॅस हाय करायचा नाही. लो फ्लेमवरतीच आपल्याला सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत. तर बघा किती छान पाणी सोडते साखर. तर खूप जास्त शिजवायचं नाही आहे. साखरेने काय होतं, जास्त साखरेला शिजवलं ना आपण पाक होतो आणि आपला जो शिरा आहे ना तो छान रसरशीत होत नाही आहे. तर इथे मी एक 5 मिनिट मी इथे परत एकदा मी वाफ काढून घेते. जास्त अजिबात शिजवायचं नाही आहे. 5 मिनिटांनी बघा काय रव्याचं टेक्स्चर आले बघा. काय मस्त असा रवा झाला आहे, शिरा झाला आहे आपला. मस्त असा क्रीमी आणि ज्युसी झाला आहे आपला जो शिरा आहे ना. मस्त छान चकाकी आली आहे त्याला. आता मी ते ना वेलची पूड टाकते. खूप ओबडधोबड वाटते आणि काही साल पण टाकल्यात, आवडते म्हणून टाकते. तुम्हाला जर पावडर टाकायची असेल तर पावडरसुद्धा टाकू शकता. आता जे आपण ड्रायफ्रूट्स तळले होते ते सगळे आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत आणि छान मिक्स करून घ्या. तर आपल्याला अजिबात जास्त शिजवत बसायचं नाही आहे, कारण जो रसरशीतपणा आहे ना तो निघून जातो आणि ज्या साखर शिजवली ना त्याची एक तार पकडते आणि शिरा जो आहे ना आपला परफेक्ट असा होणार नाही आहे. तर आपला जवळपास शिरा तयारच आहे. बघा अर्ध्या वाटीमध्ये जे थोडंसं मी तूप ठेवलं होतं ते मी वरती टाकून घेते. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर टाकायचे तर टाका किंवा नाही टाकलं तरी चालते. हे तूप टाकल्याने काय होतं, छान एक चकाकी येते आपल्या शिऱ्याला आणि जे ग्रीसिंग येतं ते खूप छान होतं. त्यामुळे मी हे वरतून तूप टाकले. तर ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी काही प्रॉब्लेम होणार नाही आहे. तर मस्त असा रसरशीत आपला शिरा तयार आहे, बघू शकता. टेक्स्चर काय सुरेख आले, अजिबात घट्ट किंवा मोकळा झाला नाही आहे. परफेक्ट टेक्स्चर आलं आहे आपल्या शिऱ्याला. तर नक्की ट्राय करा. चला तर आपण सर्व करूया. तर एका बाउलमध्ये मी शिरा घेते. किती छान पडतो आहे बघा त्या बाउलमध्ये. त्या पडण्याच्या फ्लोवरूनच तुम्हाला समजेल की शिरा काय परफेक्ट झाला आहे आपला. तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा. आय होप सो तुम्हाला ही शिऱ्याची रेसिपी आवडली असेल. ज्या छोट्या छोट्या मी टिप्स मला ज्या माहीत होत्या त्या सगळ्या मी तुमच्यासोबत शेअर केल्यात आणि नक्कीच तुम्हाला कामाला येतील त्या छोट्या छोट्या टिप्स. तर नक्की ट्राय करून बघा. अशा पद्धतीने तुमचा शिरा अजिबात बिघडणार नाही आहे.
मस्त ड्रायफ्रूट्स टाकून, थोड्याशा केसर काड्या टाकून आणि माझ्याकडे थोडेसे गुलाब पाकळ्या होत्या त्या टाकून मस्त गार्निश केले. तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच रेसिपीसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमची मित्रमैत्रिणीला माझं चॅनल नक्की सजेस्ट करा. तर इथे एक बाईट तुम्हाला दाखवते, काय मस्त झालं आहे बघा. चलो बाय.